इथं जाळं लावलेलं, त्याला मरळ सुद्धा सापडली. ही इथं अशी पिशवीमध्ये ठेवली. मोठे आहे चांगलीच. चिकन टाकून घेते आता. मस्त चिकन शिजलंय हे बघा. बरेच भेटलेत ना तरी. हा असलं सुद्धा ना एक मासा भेटल्या त्याला डायरेक्ट काटलं सापडलंय. बघा मरळ पण एकदम मोठ्या साईजची मरळ आहे. अचानक सकाळ सकाळ आलोय कुंडमाळ्यावर आलोय आणि या साईडला ना जाळे लावायला आलोय. आपल्या साईडला ना बरेचसे दिवस झाले मासेच भेटत नाही, त्याच्यामुळे ना थोडं लांब आलोय इकडं. आणि बघू आता ह्या साईडला जाळे लावायचे आहे. आणि हे बघा कुंडमाळ्याचा जागा तर एकदमच भारी आहे. आणि पावसामध्ये आहे ना पूल सुद्धा पडलेलं इथनं तुम्हाला दाखवतो आता. तिकडे बघा तिकडे काम पण चालू आहे आणि दुसरा पूल बनवतात आता, त्याच्यामुळे ना JCB तर आहेत काम चालू आहे. आणि तो पूल पाडलेला अजून सुद्धा इथनं दिसतोय, तुम्हाला दाखवतोय आता. बघा इथनं पाडलेला पावसामध्ये पूल. हे बघा या मंदिरापासून येऊ इथपर्यंत. पिशवी काढून घेतात आता. आज तरी मासे भेटतात का नाही काय माहिती, बरेच दिवस झाले ना फिरतो. चला जाऊ तिकडं. आणि ह्या साईडला ना लय गाचपण पण आहे, पण या झाडांच्या पलीकडे ना मस्त जागा पण आहे. खाली या झाडांच्या खाली ना थांबायला चांगला जागा आहे. जाणार आहे तिकडं आता समोर पुढं. आता आलोय बघा एकदम भारी जागेत. आणि या साईडला ना थांबायला मस्त जागा आहे, मोठी मोठी झाड आहे. आणि बघा पाण्याचे एकदमच शेजारी पिंकीने इकडं बघा टूब पण घेतले फुगून, कारण त्याला ना पंप आहे तर सोपं होते. आता पिंकीला सुद्धा ना हवा भरते ते पंपाने. हे बघा इतके झाले म्हणजे झालेच, आता उतरायचंय पाण्यामध्ये लगेचच. आणि बघा इथं समोर एवढ्या जागेमध्ये जाळे लावू. आणि जाळं तरी एकच आणलंय आजच्याला. बघू एक जाळ्याला किती मासे भेटतात आणि कोणते भेटतील ना त्याची काय अजिबातच गॅरंटी नाही, कोणते मासे भेटतील का नाही. ते पण आहे ना भेटतात का नाही ते पण आहे ना माहिती नाही आम्हाला अजून. बघू आता. आजच्याला थोड्या वेगळ्या जागेमध्ये आलोय, मग यायचो या साईडला, पण जास्त काही येत नाही इकडं. वालात पिशवी भरून घेतात, पॅक करतात वाल, म्हणजे हवा नाही निघत तसं. घेतली बघा टूब पण घेतली फुगून. आणि आता उतरायची झाली तयारी. हे बघा गांजो घेतलाय आणि ते एक जाळ आहे. तर आजच्याला एकच जाळं घेऊन आलोय. एकच जाळ आहे ना ते 5 किलोचं जाळ आहे. आणि आता इथंच समोर लावणार आहे. बघू आता कोणते मासे भेटतात. मोकळं मैदान आहे या साईडला पूर्ण. आणि त्या साईडला ना फक्त येतानीच थोडं गाचपान आहे आणि त्याच्यानंतर इकडं मोकळं मैदान आहे. आता हे जाळं देते त्यांच्या जवळ. जाळं दिलाय आता त्यांच्या जवळ. आता चालले जाळं घेऊन. इथनच सुरुवात केली जाळं लावायला, तर तसंच सोडतात. इथं जाळं लावलेलं, त्याला मरळ सुद्धा सापडली एक. मोठे आहे चांगली. आता आल्यात कडला, तर मरळ बाहेर ठेवायची आहे. आणि ती मरळ ना गांजा तोडून जाईन, त्याच्यामुळं बाहेर ठेवायला लागन पिशवीमध्ये. आता घेते मी मरळ. बाहेर ठेवून घे. हा बघा किती मोठी मरळ आहे. आणि जर गांजा तोडला ना निघून जाईल. हा लय मोठी आहे मरळ बघा. ही बघा मरळ किती मोठे आहे. ते आता पिशीत ठेवून घेते मी. गांजवा देते मी त्यांच्या जवळ. त्यात 2 मासे आहे खवले. हे क्या बरी तरी एक मरळ सापडली, ती पण पहिल्या जाळ्यामध्ये. हा ते पण बऱ्याच दिवसानंतर आहे ना चांगला एक मोठा तर मासे भेटला, तो पण मरळ. बघू आता अजून किती भेटतात मासे. 2 तर लागले ते खवले. या साईडला लावतो आता. लावा.
इथं पिशवीत ठेवून घेतली मी. या ही इथं अशी पिशवी मध्ये ठेवली. मोठे आहे चांगलीच. परत एकदा इथनं जाळी लावलंय. हे असं इथंच लावतात जाळी. कडला आल्यात जाळ घेऊन. ते तिकडे गेलते. मासे तिकडे चांगले भेटले तरी पण नाही. इथले मासे आहे 3-4 आहे. 4 नाही 5. आणि जाळ तर आता हे इथं काढलंय बाजूला बाहेरच. अजून कालवण पण बनवायचंय ना. हा बोल. आता आहे ना बाहेर पण निघून आलोय मी. आणि बघा लगेचच आहे ना जाळं घेतलंय भरून. एक ट्यूब आहे तिकडं. आणि मासे आहेत ना इथं मासे आहेत ते पण घ्यायच्यात आता काढून. आणि दुसऱ्या बाजूला चाललोय. आणि जाता जाता आहे ना चिकन घेऊन जायचंय परत एकदा तिकडं. जवळ जाणार आहे थोडं. आणि तिकडं जाऊन आहे ना चिकन बनवणार आहे नदीवरती. मग तिथून पुढे ना मार्केटला पण जायचंय. मासे तर भेटलेत आजच्याला. मरळ भेटले चांगल्याच मोठ्या साईजचे. आणि थोडे मासे आहेत. चिल्लपी पण आहे आणि खवले मासे आहेत बाकी. बरेच भेटलेत ना तरी. नंतर नंतर भेटलं ते. आधी तर फक्त मरळ भेटलेले. त्याच्यानंतर आहे ना या खालच्या बाजूला तिकडे गेलो. आणि तिकडे जाऊन आहे ना मासे भेटले. बरेच झाले तरी. चला अजून जायचंय दुसऱ्या साईडला. आता त्या साईडने ना दुसऱ्या बाजूला आलोय. बघा इथंच आहे ना जाऊन इथं पाण्याच्या शेजारी चिकन बनवायचं. चिकन घेऊन आलोय. चिकन आणि भात पण बनवायचं. आणि त्याच्यानंतर आहे ना जेवून जायचंय मार्केटला सुद्धा. अजून भात पण ठेवून घेतलाय पिंकीने लगेचच. आता आहे ना भात पण घेतलाय ठेवून. आणि शिजलाय तो आता. आणि इकडे बघा पिंकी आहे ना चिकन साफ करून घेते लगेचच. हे बघा इतकं चिकन आणलंय. अर्धा किलो आणलंय आजच्याला. 2च माणसं आहेत आणि अर्धा किलो चिकन आणलंय. जाळ बघा किती जाळ केले त्याच्या खाली. कारण तरी ना पटापट बनवायचंय. झालंयच ना. भात झालाय आता. घेचल पटापट आता उरकून. बघू पिंकी कशी काय चिकन बनवते. कांदा तर घेतलाय कापायला लगेचच. कांदा कापून घेते. डायरेक्ट ह्याच्यामध्येच टाकते काय. कढईमध्येच टाकते कापून. हे असं. जरी घाय आहे ना तरी पण एकदम भारी बनवायचे चिकन तर. तेल ओतून घेते. कांदा बराचसा घेतलाय ना. बारीक बारीक होते ते. टोमॅटो टाकून घेते आता. कांदा पण शिजलाय. चिकन टाकून घेते आता. मसाले नाही टाकले पहिले चिकन टाकून घेते. थोडं झाकून टाकणार आहे असंच. मस्त शिजलंय आता. तर मसाले टाकून घेणार आहे त्याच्यात. आता आहे ना चिकन चांगलं शिजलंय. आणि पिंकी घेते आता मसाले टाकून. कोणता मसाला आहे तो. अद्रक लसूण पेस्ट ते टाकून घेते. हा घे. ये चिकन मसाला. काळा मसाला आहे तो पण टाकून घेते. तो थोडा कमी होता ना. हा लय कमी होता. मिरची पावडर आणि हळद आहे याच्यात फक्त. मिक्स आहेत ना. हा 2 मिक्स आहे. हे पण आता टाकून घेते. ते जास्त नाही टाकणार. थोडंच टाकणार आहे. कलर बघा त्याचा मस्त आलाय. आता मस्त कलर आलाय त्याला चिकनला.
पहिलं तर यानं शिजून घेतलं ते कांदा आणि टोमॅटो घातलेला, मिरची होती त्याच्यामध्ये, मग त्याच्यानंतर चिकन टाकलंय आणि शिजल्याच्या नंतर मग मसाले घातले टाकून सगळे. आता झाले थोडं, अजून 10-1 मिनटं तरी लागतील चिकन शिजायला, मग कालवण व्हायला. पाणी पण ओतून घ्यायचं त्याच्यामध्ये. पाणी ओतून घेते थोडं. बास होणार आहे इतकं पाणी, हा, बस होईल. कालवण मग होईन इतके ह्याच्यातच. कारण की आपण लई माणसं नाही ना, 2च आहे, हा, त्याच्यामुळे जास्त नाही आणि बनवणार. चिकन तरी अर्धा किलो आणलंय, ते पण एखाद्या वेळेस नाहीच खापायचं. आता एक उकळे आले ना मग चांगलं शिजणार आहे ते कालवण. कोथिंबीर टाकून घेते आता. आता मस्त दिसायला लागलंय. बघा चिकन चांगलं शिजलंय आणि पिंकी करते आता टेस्ट. आळणं फिरणं काय नाही ना. आता उतरून घेते. मस्त चिकन शिजलंय, हे बघा. चिकन तर एक नंबर झालंय. बघा तुम्हाला पण दिसतच असेल. आजच्या लाईन चिकन थोड्या वेगळ्याच पद्धतीने बनवलंय पिंकीने. आणि तिकडे भात आहे, घ्या आता वाढून. झालं आता, सगळं झालंय. आता फक्त आहे ना जेवायचं बाकी आहे. पिंकी घेते आता वाढून. हे बघा ताट आलंय. हे बघा दोन्ही पण ताट घेतलं वाढून. चिकन आणि अजून ते तितकं बाकी निम्म आहे अजून. आता ना जेवायला बसलोय आम्ही. हे बघा इथंच पाण्याच्या शेजारी, आणि ते पण एकदम घाईमध्ये बनवलंय, तर एकदमच भारी आहे बघा चिकन. तर घेतो आता जेवण आणि उरकायचं पाटक्याने. आणि अजून आहे ना घरी जाऊन मार्केटला जायचंय. आता ना सगळं उरकून आलोय, जेवण झालंय. आता निघालोय आम्ही घरी. पहिलं तर आहे ना घरी जाऊन हे जाळी पण ठेवून जायचंय मार्केटला, आणि ह्याच्यामध्येच मासे पण आहेत, आणि रोयदासला सुद्धा ना मासे असतील. चला मार्केटलाच भेटू, जमलं तर घरी दाखवत, नाही तर डायरेक्ट मार्केटलाच. आता ना घरी पण आलोय, आणि बघा रोयदासला सुद्धा ना एक मासा भेटलेला सकाळी ना त्याने आणून ठेवलंय. रातपाळीला जाळे लावलेले, तर त्याला डायरेक्ट काटलं सापडलंय. आणि या साईडला आम्ही आणलेले मासे हे बघा इकडं पिशवीमध्ये. तरी सुद्धा ना त्या दुसऱ्या साईडला गेल्या तर रोहिदास आणि शालू तिकडं सुद्धा ना त्यांना मासे भेटले असं एखाद्या वेळेस. जाऊ पहिला तर मार्केटला आणि दाखवते तुम्हाला किती भेटलं त्यांना ते मासे. आलो आता मार्केटला पण, आणि मार्केटला इतके मासे आहेत ना, हे बघा प्रत्येकाच्या समोर आहे ना 2-2 पाट्या तर आहेत, आणि एकदमच फुल भरून भरपूर मासे आहेत. आता ना चाललोय खाली तिकडं. हे बघा इथं मासे आहेत, हे घेऊन ये ना तिकडं चाललोय आता. हे रोहिदासने आणलेले आहेत, रोहिदासने शालू गेलते. बघा इकडे एक काटला, आणि त्याच्यामध्ये ना मरळ पण आहे. बघा मरळ पण एकदम मोठ्या साईजची मरळ आहे. त्याच्यामध्ये ना आम्ही आणलेले मासे आहेत. इकडं ना शालूनी घेतले साफ करायला. बघा मोठे मोठे ना कवडच मासे आहेत.
तर आजच्याला मार्केटला इतके मासे आलेत ना, हे बघा डायरेक्ट त्या कोपऱ्यापासून आहे ना लाईन बघा इथपर्यंत लागले. हे बघा मागे आणि पलीकडच्या साईड सुद्धा आहे ना सेम आहे तशी, तिथून तर त्या कोपऱ्यापर्यंत. आणि प्रत्येकाच्या ना पाट्या जवळजवळ 2-2 तर आहेतच. इतके मासे भेटलेले आहेत त्यांना. लांब लांब जातात तर लांब त्यांना तर मासे भेटतात. आणि आम्ही जातो इथं जवळ, तर जवळ आहे ना मासे आता कमी राहिल्यात. फॉल पण आहे इथं जवळ, त्याच्यामुळे ना मासे कमी भेटतात आणि लांब लांब आहे ना जास्त मासे भेटतात. तर बघू आता काय कसं होतंय. आम्ही सुद्धा आहे ना त्या साईडला जाऊ. आता आहे ना मोठा कटला होता ना, तो घेतलाय कापायला आणि वेळेवरतीच कापते आता पिंकी. हे बघा आजच्याला आई काय आले नाही, एकच मासा होता त्याच्यामुळे. मोठा मासा असले ना जास्त मग आई येते संग. आणि एक मरळ पण आहे म्हणायला मोठ्या साईजचे. पण मासे आजच्याला भरपूर आहेत मार्केटला, पण जास्त आहे ना चिलपीच आहे, दुसरे काही वेगळे नाही मासे. इथं आहेत आमच्या जवळच वेगळे मासे. मरळ होते, काटला होता, इकडे खवले आहेत. परत इथं शेजारी सुद्धा आहे ना मरळ आणि चालटे चिलापी आहे. आणि इथून तर त्या साईडला ना पूर्ण चिलापीच आहे. पलीकडच्या साईडला सुद्धा आहे ना खवले आणि चिलापी आहे. त्याच्यातलं आहे ना अजून 1 किलो काढायचा आहे. आणि या साईडला ना 1.5 किलो काढलाय आणि तो साफ करायचा बाकी आहे अजून. तिकडे ना आता शार्लू साफ करून देते, तिकडे पिंकी आहे ना 1 किलो काढायचा आहे त्याच्यामधला आणि मग साफ करून पण द्यायचं आहे. आता आहे ना मार्केटवरनं घरी पण आलोय आणि बऱ्याच दिवसानंतर आहे ना बरेचसे मासे आजच्याला भेटलेले. कारण तर आहे ना मोठे मोठे मासे 2 तर भेटलेले, एक कटला होता आणि एक मरळ. चांगलेच मासे भेटलेले आजच्याला. तर इथून पुढे ना तुम्हाला जास्त काय दाखवलं जमायचं नाही. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा.